दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी माझा। आज दिवसभरातली सगळ्यात महत्त्वाची बातमी राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता वर्तवली जाते। पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ शकतात। आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे। 246 नगरपालिका 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रतीक्षा आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची शक्यता आहे, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 29 महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात। आजच्या पत्रकार परिषदेत आयोग मतदार यादीतल्या घोळावरही बोलणार का, याकडे देखील लक्ष असेल। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची शक्यता आहे। 29 महापालिकांच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे, तर 31 जानेवारीपूर्वी या तीनही निवडणुका घेण्याचं उद्दिष्ट आहे। योगायोगानं आज हायकोर्टात 28 आव्हान याचिकांवर सुद्धा सुनावणी होतीये। आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आणि रजत वशिष्ठ सध्या आपल्यासोबत आहेत। आपण सुरुवातीला रजत वशिष्ठ यांच्याकडे जाऊयात, विदर्भासंदर्भात त्यांच्याशी बातचीत करूयात। रजत, आज निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर तळागाळातल्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि एकूणच विदर्भातली या निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी कशी झाली आहे? निश्चितच गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होतील आणि त्याच अनुषंगाने आज जेव्हा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होत आहे, स्थानिक पातळीवरचे जे कार्यकर्ते आहे, खास करून तालुका पातळीवरचे जे कार्यकर्ते, त्यांची उत्कंठा जी आहे ती शिगेला गेलेली आहे। आतापर्यंत जी माहिती मिळालेली त्याप्रमाणे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आज जाहीर होऊ शकतात आणि त्याच अनुषंगाने गेले काही दिवस जे छोटे छोटे शहर आहेत त्या ठिकाणी सर्वच पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांनी तयारीला सुरुवात केलेली आहे। इच्छुक जे आहेत ते लोकांची भेटीगाठी घेत आहेत, कार्यकर्त्यांची लगबग सुरू झालेली आहे, त्यामुळे तयारी जी आहे ती विदर्भामध्ये सुरू झालेली आहे। सर्वच पक्षांनी सध्या तरी जास्तीत जास्त ठिकाणी स्वबळावर लढण्याची मानसिकता जी आहे ती तयार केलेली आहे। त्यामुळे काही मोजक्याच ठिकाणी असतील ज्या ठिकाणी महायुती किंवा महाविकास आघाडी या स्वरूपामध्ये या निवडणुका होतील, अन्यथा कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देण्यासाठी सर्वच पक्षांची आणि जे स्थानिक नेते त्यांची मानसिकता स्वबळाची आहे। त्यामुळे सर्वच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, इच्छुकांची एक मोठी यादी प्रत्येक ठिकाणी आहे आणि ते तयारीला लागलेले आहे आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी संपर्क साधले जात आहे। संघटन जो आहे आणि मतदार याद्यांची चाचपणी केली जाते आणि प्रामुख्याने ग्रहभेटी जी आहे ती जे इच्छुक आहेत ते सध्या करत आहेत। त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते की जर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली तर या महिन्याच्या अखेरपर्यंत नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठीच्या मतदान होऊ शकेल। त्यामुळे 15 ते 20 दिवसांचा कालावधी जो आहे तो मिळू शकतो आणि त्यामुळे लगबग जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे आणि आजच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेनंतर ती लगबग जी आहे ती आणखी वाढणार आहे। प्रज्ञा, निश्चित रजत, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहाच। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये पोहोचलेलं आहे। मतदार याद्यांमधल्या सुधारणांसंदर्भात शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांशी चर्चा करणार आहे आणि या भेटीसाठी शिष्टमंडळ राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालंय। खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, मनसे नेते नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजीव झा हे नेते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्याकडून अपडेट जाणून घेऊयात। सोमेश, एकीकडे आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता आहे, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये या निवडणुका पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। काय अपडेट्स आहेत? जो मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये एक मेमोरंडम हा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि मनसेने एकत्रित मिळून ठरवला होता, जो केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यायचा असं त्यांनी ठरवलं होतं। त्यानंतर मग ज्या पद्धतीने जे शिवसेना ठाकरेंच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यानुसार त्यांनी अनेकदा निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली, परंतु निवडणूक आयोगाने ईमेलला उत्तर दिलं नाही। म्हणून काल अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोन्ही खासदार स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांना आजची वेळ देण्यात आली आणि त्यानंतर जो ईमेल केला गेला आहे त्या ईमेलमध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार अतुल लोंढे आणि त्यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई हे देखील शिष्टमंडळात असतील अशी माहिती देण्यात आली होती।
परंतु आज जेव्हा ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आलेत सकाळी 11 वाजता, तेव्हा त्यांना जी माहिती मिळाली आहे त्यानुसार केवळ दोघांनाच निवडणूक आयुक्त भेटणार असं त्यांनी निरोप पाठवलेला आहे। आणि त्यामुळे आता अनिल देसाई, अरविंद सावंत यांची भूमिका आहे की जोपर्यंत सर्व नेत्यांना घेऊन सोबत तिथे जात नाहीत तोपर्यंत आम्ही भेट घेणार नाही। आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये प्रतीक्षा एरियामध्ये तिथे वाट पाहत हे सगळेजण बसलेले आहेत आणि तिथे आता निवडणूक आयोगाने त्यांना चहा दिला तर तो चहा घ्यायला देखील या नेत्यांनी नकार दिलेला आहे। एक प्रकारे निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच ठिय्या मांडण्याची भूमिका ही अरविंद सावंत, अनिल देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि काँग्रेसचे अतुल लोंढे आणि सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे राजीव झा यांनी घेतल्याचं दिसते आणि हे सगळेजण निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच थांबणार आहेत। आता आयोगाचे अधिकारी आणि अनिल देसाई चर्चा करतात आणि भेटीच्या बाबतीत काय तोडगा निघतो, कोणा इतर जे अतिरिक्त नेते आलेले आहेत त्यांना देखील भेटीची वेळ दिली जाणार का, त्यांना सुद्धा कार्यालयामध्ये जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्त, मुख्य आयुक्त यांची भेट घेता येणार आहे का, याबाबत आता अजूनही चर्चा सुरू आहे आणि या चर्चेतून काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे। तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच बसून राहण्याची भूमिका ही या सर्व नेत्यांनी घेतली आहे। काय प्रमुख मागण्या घेऊन हे शिष्टमंडळ दिल्लीत भेटीसाठी आलंय सोमेश? काल जेव्हा सगळे नेते अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे आले होते त्यावेळी त्यांची एकमेव भूमिका होती ती म्हणजे आम्ही या सगळ्यांना वेळेवर म्हणजे सगळ्यांना घेऊन तुमच्याकडे येऊ इच्छितो आणि आम्ही जे एक मेमोरेंडम ठरवलाय तो मेमोरेंडम आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो जो मुंबईतल्या मोर्चामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रितपणे ठरला होता। परंतु त्यावेळी त्यांनी त्यांची भेट घेतली नाही आणि नंतर मग शेवटी त्यांना काल संध्याकाळी सांगण्यात आलं होतं की तुम्ही उद्या सकाळी या। तर आज येत असताना कोणाकोणाला घेऊन यायचं याविषयी काही नेत्यांची यादी ही अरविंद सावंत, अनिल देसाई यांनी पाठवल्याचं कळतंय आणि यामध्ये अतुल लोंढे आणि नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांची नावं टाकण्यात आली होती आणि बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई खास या भेटीसाठी म्हणून मुंबईहून दिल्लीत आलेले आहेत आणि दिल्लीत आज आले होते। ते आता केंद्रीय निवडणूक आयुक्तालयामध्ये पोहोचलेत पण तरी सुद्धा या आयुक्तालयामध्ये अजूनपर्यंत भेट झालेली नाहीये। केंद्रीय निवडणूक आयुक्तांचं म्हणणं आहे, त्यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आलंय की केवळ दोघांनाच भेट दिली जाईल कारण दोन खासदार काल जे आले होते त्यांच्या सोबतच भेट घेतली जाऊ शकते आणि इतर पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत भेट होऊ शकते। तर त्यामुळे आता इथे एक तिढा निर्माण झालेला आहे। कारण काय ही भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने घेण्यामागचं कारण काय की दोघांचीच भेट घेतली जाईल? जर प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडायचं आणि एक शिष्टमंडळ भेटीसाठी जात आहे तर संपूर्ण शिष्टमंडळाची भेट का घेतली जात नाहीये?